Limited, Accelerating Growth, स्पॉन्सर मल्टी पिकिन लाइट, विंडसर ग्रुप। और ये मैच की शुरुआत मैच नंबर 102 एसएमटी वॉरियर्स के साथ ये बड़ा धमाका बड़ी मैच। पहली गेंद डॉट बॉल, कोई रन नहीं। पावर हाउस मैदान में बैटिंग करते हैं मोहम्मद सैफ, गणेश सुतार ही जोडी मैदानामध्ये। पहिला चेंडू डॉट बॉल, अशोक व्यवहारे फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट से शॉर्ट पिच गेंद हवा में खेला गया शॉट था, एक रन लेने का मौका है, सिंगल रन काफी तेजी के साथ पूरा किया। स्कोर बोर्ड पे पडणे एक सिंगल रन, सिंगल धावेने धावफलकाचा श्रीगणेशा सुरुवात झाली आहे। आलोक फिर से एक बार, इस बार काफी हल्के से खेला है शॉट था, सिंगल रन सूझबूझ वाला शॉट सिंगल के साथ मैच को आगे ले जाने की कोशिश। दोन धावा स्कोर वरती पूर्ण होतात। क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि ते या क्षेत्ररक्षणाला भेदण्याचा प्रयत्न मोहम्मद सैफ करताना पाहायला मिळेल। फिर से एक बार हवा में गेंद कवर में लगा गया शॉट था, फील्डर वहां पे मौजूद है, विकी काफी तेजी के साथ विकी गेंद तक पहुंच चुके थे लेकिन रन नहीं रोक पाए, एक सिंगल रन। फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस, 3 रन अब तक स्कोर बोर्ड पे बन चुके। दर्शकों ने काफी मजा लिया इस टूर्नामेंट का, पिछली मैच में काफी आनंद सबने लिया, इस मैच का भी लुत्फ उठाते हुए सारे दर्शक। शॉट कट शॉट था, काफी तेज शॉट था, विकी गेंद को संभालते हुए फिर से एक बार एक सिंगल रन, सिंगल के साथ ये मैच के बढ़ता हुआ 4 रन। पावर हाउस टॉस जीत के बैटिंग का निर्णय लिया था। शॉट वहां पे फील्डर मौजूद है, एक सिंगल रन और सिंगल के साथ पहले ओव्हर के बाद स्कोर बोर्ड पे बने रन 5। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा। पावर हाऊस 5 धावा आतापर्यंत बनवलेल्या। आलोक गोलंदाजी करताना पाहिला, आता नवीन गोलंदाज आनंद, गेंदबाजी आहे आनंद, राइट आर्म होते विकेट से गेंदबाजी करेंगे आनंद। मोहम्मद सैफ स्ट्राइकिंग एंड पर, हो टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला, रुख बदला, जज्बा बदल गया, बैटर का जज्बा बदलते हुए गेंदबाज उंगलियां फेरते हुए इस गेंद पे फिर से एक बार अच्छी गेंदबाजी और यहाँ पे गेंद जाएगी बाउंड्री के पार, शॉर्ट पिच गेंद हवा में खेलते हुए 6 रन। बराचसा शॉर्ट पिच चेंडू होता, आनंदचा शॉर्ट पिच चेंडू 6 धावांवरती परावर्तित केला, पर लास्ट पॉइंट गेलेला फटका, इस बार आलोक के मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के पार 6 रन। बैक टू बैक 2 विकेटों में मोहम्मद सैफ के बैट से 6 रन और तीसरी बार हवा में गेंद, संजय गेंद के पीछे भागते हुए लेकिन केवल एक सिंगल रन, सिंगल रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ते 18 रन ऑन स्कोरबोर्ड। काफी तेजी के साथ इस ओवर में रन बन रहे आनंद। गेंदबाजी के लिए इस बार आनंद की अच्छी गेंदबाजी, डॉट बॉल, चेंडू मात्र इथे डॉट बॉल 1.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झाला आहे। 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक आनंद आणि ते बॅटची कट, विकेट कीपरच्या हातून सुटलेला झेल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 18।
18 रन 18 रन डबल वरती पूर्ण होतात. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिकेट SM League 2026 powered by Relation Heritage Private Limited, accelerating growth by putting back in light. Windsor Group making epic. और आज का ये काफी बढ़िया मुकाबला संजय गेंदबाजी के लिए. अच्छी गेंदबाजी संजय द्वारा, लेकिन अच्छा शॉट खींच के मारा इस गेंद को. 6 रन. काफी सेव बैटिंग करते हुए 6 रन सेव की बैटिंग करते हुए संजय फिर एक बार राइट अप विकेट से गेंदबाजी करते हुए. शॉट चांस नहीं, मौका नहीं, गेंद थी सही, खेल दिया बाउंड्री के बाहर. 4 रन. पहली 2 गेंदें संजय भाटिया काफी महंगे साबित हुए. पहली 2 गेंदों पे 10 रन खर्च हो चुके. एक बार संजय राइट अप विकेट से, और अब की बार ये गेंद डॉट बॉल. छोड़ना चाहते थे सेफ, लेकिन छोड़ नहीं पाए. गेंद वापस उनके शरीर पे टकराती हुई. डॉट बॉल यहां पे आता है. इस बार अच्छा कमबैक करने की कोशिश करेंगे संजय. 10 रन अब तक इस ओवर से खर्च किए संजय ने. 3 गेंदें अभी बाकी इस ओवर से. रन 28 रन. और यहाँ पे हवा में गेंद, काफी बाहर थी गेंद, काफी दूर से खेला, काफी दूर खेला इस शॉट को. 6 रन. काफी अच्छी बैटिंग कर रहे हैं. 32 रनों पे बैटिंग करते हैं मोहम्मद प्रतिदा. 12 गेंदें 32 रन. गणेश सुतार नॉन स्ट्राइकिंग होती, फक्त गणेश सुतार पाहतात. सेफ चांगली बैटिंग करतात. टीमला मात्र सेफ स्थितीमध्ये घेऊन जात आहे सेफ. संजय अब राइट राउंड विकेट से आएंगे. और फिर एक बार हवा में रन आउट का मौका है. चुके इस बार. डॉट बॉल. यहाँ पे गेंद डॉट बॉल. 34 रन ऑन स्कोर बोर्ड. 34 रन बन चुके. लीग मैच का ये मुकाबला मैच नंबर 102 102 नंबर का है मैच मुकाबला मैदान में चलता हुआ. और यहाँ पे नो बॉल. संजय की खराब गेंदबाजी. नो बॉल. 17 रन अब तक खर्च किए. संजय भाटिया महंगे साबित हो रहे इस ओवर से. ये गेंद काफी दूर. फिर से एक बार वाइट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रनों का बोझ यहाँ पे बढ़ता हुआ. 36. थर्ड ओवर इन प्रोग्रेस. संजय अब दुविधा में नजर आ रहे. क्या बच्ची गेंदबाजी करने की कोशिश होगी. फिर से एक बार साइड चेंज किए, साइड बदलिए, नसीब बदलेगा. यस, नसीब मात्र बदलला आहे. आणि आलोक चांगली फील्डिंग, डायरेक्ट हिट मात्र करू शकलेला नाही. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हर 36 धावा. 3 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने 36. रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 धावा. परत एकदा गोलंदाजी मार्क पर आलोक विवारेच्या हातामध्ये चेंडू सोबवलाय. टीम कॅप्टन आलोक विवार. चेंडू हवेत. संजय चांगली फील्डिंग. फक्त एक सिंगल रन ते मात्र खर्च होईल. एक तरफ पावर हाउस तो एक तरफ आरआर रेंजर्स मैदान में उतर चुके हैं. आरआर रेंजर्स रोकने का प्रयास कर रहे हैं इन रनों को, गति को. खेलने की कोशिश हवा में गेंद. यहाँ पे एक सिंगल रन. फिर से एक बार सिंगल रन.
सिंगल सिंगल के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ सिंगल सिंगल धावांनी मॅच मध्ये बदल मात्र केला जातोय मॅच पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहेत पॉवर हाऊस पॉवरफुल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली विशेष करून सैफ अच्छी बैटिंग कर रहे हैं 33 रनों पे सैफ बैटिंग करते हैं नॉट आउट बैटिंग कर रहे हैं स्ट्राइकिंग एंड पर अब है गणेश सुतार टीम के कप्तान और गणेश सुतार भी चाहते हैं पार्टी ज्वाइन करना एक सिंगल रन काफी तेज ये शॉट था काफी कड़क शॉट था दुनिया की सबसे बड़ी बॉक्स क्रिकेट लीग यहाँ पे चलती हुई CSL एसएमए लीग 2026 का मुकाबला पावर्ड बाय रिलेशन टेक प्राइवेट लिमिटेड मालपनी मैकन लाइट विंडसर ग्रुप 39 रन हवा में गए और यहाँ पे रोका वहाँ पे लेकिन रन नहीं रोक पाए सिंगल रन के साथ ये स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 40 रन 40 रन अब तक बन चुके 3.4 गेंदों का खेल पूरा हुआ है एक बड़ा स्कोर बोर्ड यहाँ पे अगर बनेगा तो डिफिकल्टी हो सकती है आरआर रेंजर्स को जीतने के लिए तो यहाँ पे कम रनों में रोकना चाहेंगे आरआर रेंजर्स बैट का अंदरूनी किनारा कोई रन नहीं डॉट बॉल स्कोर बोर्ड पे बने रन 40 रन 3.5 गेंदों का खेल पूरा हुआ है 40 रन अब तक बने पावर हाउस टॉस जीत के बैटिंग का निर्णय लिया था सही साबित हुआ है अब तक एक गेंद बाकी इस ओवर से काफी कम रन अब तक खर्च हुए आलोक की बढ़िया गेंदबाजी हवा में गेंद और यहाँ पे ये क्या हुई ओम प्रकाश गेंद भी प्रकाश नहीं डाल पाए ढूंढते रह गए गेंद को तब तक एक रन पूरा 4 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने 41 4 ओवर 41 धावा आता गोलंदाजी मारकर विकी झाला अब गेंदबाजी के लिए आएंगे नो ड्रिंक ब्रेक अलाउड नहीं है मैच के बाद अब पार्टी कर सकते हो लेकिन अभी नो ड्रिंक ब्रेक शॉट पिच चेंडूला आणि ते चांगली फील्डिंग डायरेक्ट हिट और बड़ी मछली फंसी है जाल में मोटा मासा जाळ्यात अडकलाय पहिल्या चेंडूत विकेट जाळं विणलं होतं गणेशसाठी पण मासा अडकला त्यामध्ये सैफ नावाचा आणि तोही खूप मोठा मासा होता महत्त्वाचा होता कारण विजयाच्या दिशेने जाणारी गाडी त्या गाडीच्या समोर आलेला सर्वात मोठा काटा होता सैफ तो काटा बाजूला गेलाय नशिबाचा रेडरला चांगला थ्रो इथे आणि विकेट मिळाली शुभम नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय शुभम विकी गोलंदाजी मार्कर आणि ते यावेळेस मात्र गणेशला चेंडू बॅट वरती घेता आला नाही चेंडू डॉट बॉल निर्धाव कोणती धाव नाही कोणती धाव इथे मिळाली नाहीये प्रेक्षक आता जिथे मॅच जागा मिळेल तिथून मॅचचा आनंद घेतात मैदान चारी बाजूने पूर्ण भरलेलं आहे व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन विकी परत एकदा गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय राईट मध्ये विकेटचा मारा आणि ते सरळ फटका आणि झेल टिपला अनंत वाह दोन बॅटर अनंतने बाद केलेला आतापर्यंत विकी मात्र आज चांगली गोलंदाजी केली विकीला एकमेव विकेट मिळालं आणि अजून चांगली गोलंदाजी त्यांना मात्र विकेटचं खातं उघडता आलं नाही डॉट बॉल आलोकने मात्र काहीतरी कान मंत्र दिला होता त्याचा फायदा विकीला झालाय का पण विकीने सांगितलंय ऐकावे जनाचे करावे मनाचे
परत एकदा चेंडू हवेत, आणखी एक विकेट. वाह, विकी झाला, टीमला विजयाकडे घेऊन जातोय. जिस खिलाड़ी को इस टीम की कमजोर घड़ी माना गया था विकी झाला इस टीम के तुरुप के साबित हुए. अब तक की गेंदबाजी विकी झाला की ओर में 3 विकेट गई है, 1 रन आउट, 2 विकेट विकी के खाते में. आखिरी गेंद विकी फिर से एक बार मैच में लेके आए आरआर रेंजर्स के लिए. आरआर रेंजर्स साठी विकी झाला मात्र विघ्न हातावरून धावून आले. विघ्न हरले टीमच्या आतापर्यंत. फिर से एक बार काफी तेज गेंद और इसके साथ ये डॉट बॉल. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा. विकी झालाची जबरदस्त गोलंदाजी. विघ्न हरता म्हणून या मॅच मध्ये विघ्न हरतासाठी गोलंदाजी केली विघ्न हरलेल्या टीमचे. आणि जबरदस्त मॅच इथे मैदानामध्ये पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी. 42 धावा या अजूनही बनवायच्या. 42 रनों की जरूरत है मैच को जीतने. मैच अभी भी 42 रनों पे अटका हुआ है. अच्छी गेंदबाजी, डॉट बॉल आनंद है यहाँ पे. हवा में गेंद है, फील्डर वहां पे मौजूद है. सिंगल रन के साथ 43 रन, 43 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अभी 4 गेंदों का खेल बाकी है. आनंद और आनंद की काफी बढ़िया गेंदबाजी. डॉट बॉल यहाँ पे, डॉट बॉल आनंद द्वारा. परत एकदा डॉट बॉल. विकी झालाच्या गोलंदाजीनंतर मला वाटते आता सर्वच खेळाडूंच्या रक्तामध्ये विरस्त्री धावायला लागली. बघापासून मला वाटते जे खेळाडू शांत होते ते आता अशांत झालेत. काय गोलंदाजी सुरू झाली. धावफलकाला ब्रेक लावून टाकलाय. आणि मला वाटते ब्रेक नाही, विकी झाला नावाचा डिस ब्रेक लावून टाकलाय. आणि त्यानंतर आनंद देखील चांगली गोलंदाजी करतोय. काफी अच्छे गेंदबाजी आनंद द्वारा भी. आखिरी गेंद और इसके साथ एक डॉट बॉल. ओवर की समाप्ति. 6 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने 44 रन. अब देखते हैं गेंदबाज कौन होगा. शायद संजय के पास गए आलोक. शायद संजय के हाथ में गेंदबाजी थमाएंगे. यस, लेकिन यहाँ पे अब मुझे लगता है गेंदबाज चेंज किया गया है. आता भरपूर विचार विनिमय करून नंतर मात्र गोलंदाज ठरवला जाईल. सर्वांचा विचार केला जाईल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये करावं स्वतःला लागतं. आयुष्यामध्ये सल्ला देणारे भरपूर असतात. एकाने सल्ला ऐकला होता श्रीकृष्णाचा, एकाने सल्ला ऐकला होता शकुनी मामाचा. महाभारतामध्ये काय घडलं पाहिलंय. आणि आता पाहूया श्रेयस गोलंदाजी मार्गवर. श्रेयांसची गोलंदाजी करेल. श्रेयांस मंडलिकच्या आतमध्ये चेंडू सोबत पहिला चेंडू श्रेयांस मंडलिक. आलोक चांगली फिल्डिंग, फक्त एक सिंगल रन. मला आता गोलंदाज इथे बदलावा लागेल की काय. पहिला चेंडू नो बॉल. नो बॉल आणि एक सिंगल रन देखील आली. 46 रन. चला थोडं फास्ट खेळा. चला टाइम वाचवा. श्रेयस सबसे शॉर्ट रन अप. पिछली मैच में देखा सबसे लॉन्गेस्ट रन अप कृष्णा और अब सबसे शॉर्ट रन अप श्रेयस. डॉट बॉल. डॉट बॉल. शुभमच्या पाठमधून फटका चांगला गेला. 1 रन घेण्याचा प्रयत्न. सिंगल रन. सिंगल रन के साथ ये मैच आगे बढ़ता हुआ. 47 रन. लोअर फुट टॉस गई थी. एक सिंगल रन. दूसरे रन का प्रयास नहीं, केवल एक सिंगल रन. यहाँ पे नॉट आउट का इशारा. 3 गेंदें बाकी है.
श्रेयस मंडलिक 3 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. शेवटचे 3 चेंडू. कडक शॉट. चेंडू जाईल बॉलच्या बाहेर. नो बॉल आणि चौकार. Thank you, इस बार कोहली ने को खेला एक सिंगल रन और यहाँ पे विकेट और बल्लेबाज आउट. विकेट का पतन. नाही ओव्हर झाली नाही. थोडा वेळ थांबा. अजूनही ओव्हर बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक. श्रेयस. अजय बामन नए बॅटर मैदानात आहे. चा शॉट. श्रेयसच्या आतून झेल सुटला. एक सिंगल रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते थ्रो देखील चुकला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव. 3 धाव पूर्ण झाल्यात. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि चौथी धाव घेताना बॅटर मात्र बाद. पण इथे 3 धावा पूर्ण झाल्या. साज बाज और ताज. 3 रन. तुम्ही जगाच्या कोणत्याही मैदानामध्ये जा. तुम्ही तिथे 2 धावा पळू शकता. 3 पळू शकता. पण या मैदानामध्ये 3 धावा पळणं फार अवघड आहे. त्या 3 धावा इथे मात्र चोरल्या गेल्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांची चोरी. 57. आखरी गेंद. शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. 57 रन. श्रेयस गोलंदाजी मार्कवर आणि हा चेंडू इथे मात्र ओव्हरची समाप्ती. पहिल्या इनिंगमध्ये बनवलेल्या 57 विजयासाठी 58 धावांचं टार्गेट. 58 रनांचं टार्गेट इथे पूर्ण करायला लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. 57 धावा झाल्या. 58 धावा बनवायच्या आहेत आणि जसा दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल परत एकदा आपण आवाज ऐकणार आहोत. पुणे तिथे काय होणे. शैलेश न्यूगणे सरांना मी परत एकदा आमंत्रित करेल. वेलकम शैलेश सर. धन्यवाद. हॅलो. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय. पुन्हा एकदा मी तुमचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. दुसरा डाव जिथे 58 पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती लॉंग ऑफ बाउंड्रीला भेटत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. आलोक यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलेला दमदार असा चौकार. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवली गेली. पंचांकडे हलकसं अपील मागण्यात आलं नवनाथ यांच्याकडून. नाथांचे नाथ नवनाथ इथे आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये तैनात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येमध्ये डेड बॉल. मृत बॉल. मेलेला चेंडू. डेड बॉल. चेंडू जर वरती अडकला तर तुम्हाला पळून एवढा धावा मिळणार नाहीत. चेंडू जरी दिसत असला तो सापडत तोपर्यंत इथे तुमची मॅच संपून जाईल. त्यामुळे इथे पंचांनी तातडीने निर्णय घेतला.
डेड बॉल आहे. चेंडू चेक करायचा आहे, बॉल फेका त्यांच्याकडे. आलो किती आपण पाहतो बॅटिंग साठी आहेत. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा झाल्यात. एक चौकार आहे, एक डॉट आहे. पुढचा बॉल इथे देखील बॅकफुटला जात बॉलला फोर्स केलाय लॉंग ऑफ मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. उंचीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत आलोक. गोलंदाजी अप्रतिम केली, बॅटिंगची सुरुवात देखील चौकाराने केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा आहे. पुन्हा एकदा डॉट. गोलंदाजी अप्रतिम आहे, फटकेबाजी होतीये, परंतु सातत्याने इथे धावा मात्र रोखल्या जात आहेत. पुन्हा एकदा खोलगट टप्प्याचा बॉल. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी सांगितलंय की इथे बॅटर बाद नाहीये. अपील जोरदार आहे, सगळ्याच्या सगळ्या खेळाडूंनी अपील केली, पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं. पंचांनी संयमाने उत्तर दिलंय, नॉट आउट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका सजवलाय, सिंगल इथे मिळतेय. पहिलं षटक संपलंय, 5 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण झाल्या. त्यामध्ये आलोक यांच्या बॅटमधून एक चौकार, एक सिंगल आणि उरलेले 4 चेंडू मात्र इथे डॉट आहेत. पहिलं षटक संपलंय, 5 धाब्यांवरती. त्यानंतर षटक क्रमांक 2 इथे गोलंदाजी मार्कवरती ज्यांनी बॅटिंग अप्रतिम केली. पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. फक्त बॉटम हँडचा वापर, मनगट त्या ठिकाणी वळवण्यात आली आणि त्या फटक्यावरती एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट पुल, क्षेत्ररक्षकाच्या हातावरती तुरी देऊन इथे सिंगल प्राप्त केली जाते. झेल निसटला आणि त्यानंतर मात्र एक धाव इथे प्राप्त केली गेली. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 7. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 सिंगल, दोन्ही बॅटर सिंगल सिंगल इथे प्राप्त करतायत. पुन्हा एकदा बॅटची एज, इथे मात्र विकेटचं पतन. झेलबाद इथे केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. आलोक caught behind चे शिकार. Back to the pavilion. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अप्रतिम अशी गोलंदाजी आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी इथे पाहायला मिळते. संघासाठी चांगली कामगिरी. साहेब यांच्या गोलंदाजीमध्ये हा चेंडू मात्र भरकटला जातोय डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलंय. जमिनीलगत दोन्ही हात केले समांतर, धावा कळवल्यात अवांतर. अतिरिक्त धाव, धावसंख्येत वाढ. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय, शरीरापासून वेगळं केलंय. बॅटिंग साठी आपण पाहतोय विकी. गोलंदाजी अप्रतिम केली, बॅटिंग साठी आलेत. संयम आहे, परंतु एकदा वेगवान फटका इथे खेळलाय. एवढा वेगात झेल घेणं फार अवघड आहे. ज्याप्रमाणे बंदुकीतून गोळी सुटते ना, त्याप्रमाणे बॅटमधून चेंडू निसटला. अजय यांना झेल घेणं फार अवघड दिसून आलं. इतक्या वेगात मारलेला बॉल अडवणं फार अवघड आहे. थोडेसे नाराज असतील गोलंदाज, परंतु सोपं नव्हतं काम ते. चांगला प्रयत्न केला. बघूया आता प्रयत्न इथे गोलंदाजीमध्ये अजय कशा प्रकारे करतील. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 8. एक बॅटर इथे बाद झालाय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल सरळ बॅटने उचललाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे.
बस काय भावा, या मिळाल्या 6 धावा. षटकार. धन्यवाद. सरळ बॅटचा इथे वापर केला आणि 6 धावा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 14. पुन्हा एकदा नो बॉल. काय? कारण क्षेत्ररक्षक जो नियम आहे त्या नियमांच्या पलीकडे जे बॉलिंग क्रीज आहे त्याच्या मागे जाऊ शकत नाही अशी ताकीद पंचांनी नो बॉलचा कॉल केलाय. उघड्या डोळ्यांनी पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 15 धावा झाल्यात. फ्री बॉल. फ्रीचा बॉल त्रिफळा बाद, परंतु इथे बॅटर बाद नसेल कारण फ्री बॉल आहे. आणि साहजिक आहे बॅटर इथे संधी घेऊ शकतात, त्याचा फायदा घेऊ शकतात. तो ऍडव्हान्टेज मिळतो कारण फ्रीच्या बॉलला तुम्हाला त्रिफळा बाद करता येत नाही, झेल बाद करता येत नाही. रनआउट सोडलं तर अजूनही काही 2 नियम आहेत. पुन्हा एकदा उचलून खेळले बॉल, धावाची संधी परंतु वेळेस नकार. फटका चांगला खेळलाय परंतु चेंडूने मात्र उंची जास्त घेतली, लांबी कमी पडली, त्यामुळे धावेस नकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा उजयच्या बाहेरचा चेंडू आहे, फार दूरवरतून खेळण्याचा प्रयत्न, चपराक शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न फसतोय. बॅटची टॉप एज आणि त्या दरम्यान निर्धाव. संयम इथे दाखवावा लागेल आनंद्यांना कारण बॅटिंगची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. इथे फुल टॉस आडव्या बॅटने खेळलेत, सरळ चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. अनंत आणि आलोक ही जोडी डगआउटच्या दिशेने गेली आहे. डबल ए ची जोडी, A1 जोडी डगआउट मध्ये गेली आहे, परंतु अजूनही संधी आहे. येणाऱ्या बॅटरला इथे धावा बनवण्यासाठी चांगले प्रयत्न करावे लागतील. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे, क्षेत्ररक्षण सुरू आहे, थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु हे चॅलेंज स्वीकारलं, हे चॅलेंज जर यशस्वीरित्या पार केलं तर विजय काही दूर राहणार नाही. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भटकला जाईल उजयच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलाय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 16. पुन्हा एकदा हलक्या हाताने पुश केलंय कव्हरच्या दिशेने आणि आल्या नंद्यांनी सांगितलंय पुश करो और खुश रहो. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 17. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा, 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. येणारे 24 चेंडू आणि 41 धावेंची गरज आहे. 10 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. रिक्वायर्ड रेट 10चा आहे. रिक्वायर्ड रेट 10चा आहे. चोवीस चेंडू आणि 41 धावेंची गरज. गणेश इथे गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल सरळ बॅटने उत्तर दिलेलाय, ड्राइव्ह केलाय आणि त्या दरम्यान सिंगल इथे प्राप्त केली जाते. चांगला कव्हर ड्राइव्ह म्हणजे मुंबईचा जितका फेमस मरीन ड्राइव्ह आहे ना, तितका फेमस क्रिकेटमध्ये कव्हर ड्राइव्ह आहे. काय सुरेखरित्या फटका खेळलाय. सिंगल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 18. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. विकी यांच्या बॅटमधून चांगला फटका खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळते. वेगावरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत, सातत्याने धावा बनवतात. धावसंख्या 19, 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा त्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षरशः बॅटवरतून चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हाताच्या दिशेने जातोय. 19 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू कव्हरच्या दिशेने ढकलून गेलाय.
सिंगल इथे प्राप्त होते एक धाव, परंतु एका धावेबरोबरच तुम्हाला एकतर अतिरिक्त अथवा चौकार किंवा षटकाराची आत्ताच गरज आहे, कारण लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. पुन्हा एकदा बॅकफूट पंच. जर ओपन ग्राउंड असेल तर हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार अथवा षटकार गेला असता, परंतु बॉक्स क्रिकेट आहे. इथे तुम्हाला सरळ बॅटचा वापर करावा लागेल. धावसंख्या 20. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 4 षटके संपलेत, 20 झाल्यात. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 38 धावेची गरज आहे. 18 बॉल 38. आता ही रणनीती तुम्हाला बदलावी लागेल, कारण रिक्वायर्ड रन रेट इथे बदलला आहे. वाह, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, धावाची संधी, विकेट इथे मिळते. दिना 2-3 बाद, अजून एका विकेटचं पतन. तिसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. श्रेयस आलेला पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळला. धावाची संधी, इथे डायरेक्ट हिट आणि श्रेयस आले, हजेरी लावली आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. निनाद यांना सांगत असतील, तू चल मैं आया. बॅक टू बॅक. दुसरा बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. धावांसाठी जी धावाधाव सुरू आहे त्यामध्ये श्रेयस धावबाद झालेत. धावपळ आहे मैदानामध्ये. धावा रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक, तर धावा बनवण्यासाठी बॅटर शिरतीचे प्रयत्न करतात, परंतु त्या प्रयत्नामध्ये बॅटरला अपयश येत आहे. नवीन बॅटर जो नॉन स्ट्राइक एंड वरती असतील. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी आपल्यासाठी या संघासाठी इथे केलेली आहे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, चॅम्पियननी चांगली बॅटिंग बॉलिंग केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वेग, अतिवेगात गोलंदाजी आहे. भन्नाट वेग, एक्सप्रेस डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. 20 धावा झाल्या, 4 बॅटर बाद. या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. वेगवान गोलंदाजी. पुन्हा एकदा सुरेख. काय गोलंदाजी आहे. फार तिखट मारा केलाय. म्हणजे जेवढी कोल्हापूरची तिखट मिरची नाही ना, तेवढी या गोलंदाजाची तिखट गोलंदाजी आहे. फार तिखट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पायाचा वेध. धाव मिळणारच नाही, कारण तुम्ही शॉट अटेम्प्टच केला नाही, त्यामुळे इथे धाव मिळतच नव्हती. षटकाची समाप्ती. निर्धाव षटक इथे. चाललं असतं. अच्छा, मग ते दिलं असतं. ओके, षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 5 षटक संपलेले, 20 धावा. येणारे 12 मध्ये 38. जी धावगती 10 ची होती ती आता 19 वरती आली आहे. थोडंसं अवघडच आहे, परंतु अशक्य नाहीये, कारण आता हे दोन्ही गोलंदाज तसं बघायला गेलं तर नौखेच आहेत. ओके, आता नवीन गोलंदाज इथे कशा प्रकारे कामगिरी करतील. गोलंदाज तर उंचीने तर फार वेगवान गोलंदाज दिसतायत.
पहिलाच बॉल. जशी गोलंदाजाची उंची आहे ना त्या उंचीप्रमाणे गोलंदाजी. क्या बात है. आफ्ताब रफ्तार किंग इथे गोलंदाजी मार्कवरती. काय गोलंदाजीचे इथे प्रदर्शन दाखवलं प्रत्येक गोलंदाजाने. जवळपास 15 ते 16 बॉलांचा रनअप आहे आणि त्या रिदम मध्ये गोलंदाजी केली जाते. आफ्ताब पुढचा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. थोडासा रन मध्ये व्यत्यय येतोय. आफ्ताब गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा इथे हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलेलं आहे. पहिला बॉल जो वेगात आला नाही, मला वाटतं या बॉलवरती त्यांचा वेग दिसून आला नाही. थोडंसं रिदम मध्ये किंवा थोडंसं रन मध्ये बिघाड आल्या कारणाने तो चेंडू डिलिव्हर करताना तेवढी ताकद लावता आली नाही. त्यामुळे सिंगल तरी इथे नक्कीच मिळते. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या 21. 4 बॅटर बाद 21. पुढचा बॉल. इथे मात्र वेग आहे परंतु दिशा भरकटली आहे. दिशा से भटके तो अंपायरों की नजरों में खटके. परत एकदा गोलंदाजाने इथे दंडित केलाय. वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 22. 4 बाद 22. विजयाचं समीकरण अजूनही 36 करायचे आहेत. 10 चेंडूंमध्ये 36. पुन्हा एकदा वाह काय चेंडू हाताळलाय. परफ्यूम डिलिव्हरी. अक्षरशः या चेंडूचा वास देखील अगदी बॅटरला आला असेल. नाका जवळून चेंडू केलाय. परफ्यूम डिलिव्हरी चा वापर इथे करण्यात आलाय. बॅटरने अक्षरशः मागे जाऊन चेंडूला सोडून दिलाय. 22 धावा. आफ्ताब चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्पा आणि योग्य नियंत्रण हे गोलंदाजाचं कर्तृत्व आहे. इथे मात्र खेचून मारलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर विकी. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर धनंजय. पहिलाच बॉल एका हाताने बॅट फिरवली आहे. सिंगल तरी इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 23. आलोक मात्र प्रत्येक बॅटरला काहीसा कानमंत्र देतात. तुम्हाला पळावं लागतं, तुम्हाला खेळावं लागतं आणि ते योग्य आहे. जर आपल्यावरची जबाबदारी जर दुसऱ्यावरती टाकायची तर अपेक्षाही आपल्याला त्यांच्याकडून वाटतात आणि त्या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र ते मार्गदर्शन करावं लागतं. धावसंख्या आपण पाहतोय 23. 5 बॅटर बाद. 6वे षटक सुरू आहे. प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा सरळ बॅटने उत्तर दिलेलं आहे. धावाची संधी परंतु कुठेही धाव नसेल. षटकाची इथे समाप्ती होते. 6 षटक संपलेले. 23 धावा झाल्यात. तर चला शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी लगेच गोलंदाजांना आमंत्रित करा. शेवटचं षटक 7वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत नाथांचे नाथ नवनाथ. गोलंदाजी मार्कवरती. वा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉलवरती जवळपास झेलबाद होते. झेल दिसलाय परंतु इथे एवढ्या जोरात अपील केले आणि विचारणा काय की अंपायर आउट आहेत. अंपायर आउट नाही, अंपायर इन आहेत.
बॅटर देखील सेफ आहेत. अंपायर आउट नाही होत, अंपायर जागेवरतीच आहेत. पुढचा बॉल चांगले यष्टिरक्षण. पहिल्या 2 चेंडूंवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. इथे धावबाद. विकेट. विकेटचं पतन. धन्यवाद. पहिल्या डावातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे देखील सुरेखरित्या जी गोलंदाजी केली जाते. नवनाथ निर्धाव चेंडूची इथे सांगता. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळेल. एकच धाव. बरोबर 25 झाल्यात. शेवटचा एक बॉल आणि विजयासाठी 33 धावेची गरज आहे. एक बॉल 33. मॅच मात्र इथे फिनिश. जवळपास 32 धावेंनी इथे मॅच फिनिश होते. विजय दर्शकांचं अभिनंदन. Thank you so much. I request Sachin from Pioneer Sales to be on turf. And the man of the match award powered by Windsor Shelters
Woody's partner, big light. Malpani's big light to Fahad. I request Sachin Shah from Pioneer Sales. And the man of the match award goes to Mohammad Chef. Akilana Mohammad ko. Man of the match goes to Mohammad Chef. I request next both teams Tufan Tigers and SMT Warriors to be on turf. Quick. Captain of SMT Warriors, please be here. This way. SMT Warriors captain, SMT Warriors team and captain, Tufan Tigers team and captain, please be here. Three cheers for CSL. Hip hip! Hip hip! Hip hip! क्या बात? Thank you.